नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत बुधवार रात्री 8 वाजता पिपळा डाग बंगला येथे गोळीबार करून सराफा व्यापाऱ्याला लुटण्यात आलाय। आरोपींनी व्यापाऱ्याला जखमी करत व्यापाऱ्याच्या गाडीतूनच पळ काढत 1,15,00,000चा माल लुटला आहे। या घटनेनं खापरखेडा परिसर पुन्हा हादरला असून परिसरात खळबळ उडाली आहे। नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत पिपळा डाग बंगला येथे रात्री 8च्या सुमारास गोळीबार करून सराफा व्यापाऱ्याला लुटण्याची घटना घडली, त्यामुळे पुन्हा खापरखेडा परिसरात खळबळ उडाली आहे। बुधवारी रात्री 8 वाजता पिपळा डाग बंगला येथील सर्व्हिस रोडवरील असलेल्या निहारिका ज्वेलर्स मधून व्यापारी दुकान बंद करून आपल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची सुटकेस आपल्या कारमध्ये ठेवत असताना अचानक 4 ते 5 आरोपींनी हवेत फायरिंग करत आणि व्यापाऱ्याला बंदुकीच्या नोकाने घायल करून आरोपींनी सराफा व्यापाऱ्याला लुटून व्यापाराचाच कारण पळ काढला। पळ काढताना सुद्धा आरोपींनी हवेत गोळीबार केला। आरोपींनी 1,15,00,000चे सोन्या चांदीचे दागिन्यांसह 1.25 लाख रुपये लुटल्याचे निहारिका ज्वेलर्सचे मालक मयंक मुसळे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले। घटनेच्या वेळी सर्व्हिस रोडवरील स्ट्रीट लाईट बंद असल्याने अंधार वाटत होते आणि हलका पाऊस सुरू होता। याचा फायदा आरोपीला अधिक झाला। घटना घडताना आजूबाजूला दुकानदारांनी प्रत्यक्षदर्शी घटना पाहिली आहे। दादा, काय प्रकार झाला होता रात्री, काय पाहिला आपण? आम्ही ह्या मंदिराच्या समोर उभे होतो। त्याच्यानंतर यांचं जे गाडीमध्ये बसवलं ते काहीतरी खिचातानी चालू होती यांची, तर आमचं लक्ष गेलं तर आम्ही मंदिराच्या बाहेर निघून थोडंसं 5 फूट समोर आलो। समोर आल्यानंतर त्यांना मग आमच्याकडे गोळीबार केला। आमच्याकडे फायरिंग केल्यानंतर आम्ही पुन्हा रिवर्स गेलो। रिवर्स गेल्यानंतर ते पुन्हा त्यांनी गेट लावला आणि गाडी आमच्यापासून अशी घेऊन करायला, म्हणजे वरून आले असे ना, वरून त्यांनी गोळी चालवली। किती लोक होते साधारणतः? साधारण ते अंधार असल्या कारणाने हे स्ट्रीट लाईट बंद होते, त्या कारणाने ते काही आम्हाला दिसले नाही, पण यांचे चालू होतं आतमध्ये। पांढरं शर्ट होतं, काट होती मला। अच्छा अच्छा, तरी असे अंदाजन किती लोक असू शकतात? नाही, पण आतमध्ये यांचे चालू होतं, खिचातानी चालू होती, त्यामुळे आम्हाला तेवढं काही दिसले नाही। अच्छा, फायरिंगची आवाज पूर्णपणे ऐकायला आला? आमच्याकडे जे फायरिंग केली ते पूर्ण आवाज येते। याच्या आधी केले होते त्यांनी 2 फायरिंग। एकूण किती गोळ्या झाडण्यात आल्या असं काही? 4 गोळ्या झाल्या का? 4 गोळ्या झाडल्या। यापूर्वी पण अशी घटना झाली होती का इथे चोरीची या सोनार दुकानामध्ये? नाही, हे पहिल्यांदाच झाली। अशी घटना नाही झाली, चोरी त्यांच्या घरी केली होती त्यांच्या दुकानात, पण हे पहिल्यांदा अशी फायरिंग केली। अच्छा, तर काय सांगण्यात येते एकूण कितीचा माल त्यांनी नेला असेल चोरांनी? अंदाजे त्या सोनारांची स्वतःचीच गाडी नेली की ते स्वतःच्या गाडीने गेले असं काय? सोनारांचीच गाडी नेली। ज्यांच्या गाडीमध्ये रोज डेली म्हणजे माल टाकून नेतात ना, तीच गाडी त्या लोकांनी नेली। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। घटनास्थळी बंदुकीच्या गोळ्या मिळाल्या। खापरखेडा पोलिसांना आरोपींनी रात्रीलाच खापा रोड वर कार उभी करून इतर दुसऱ्या गाडीने पळाले असल्याचं पोलिसांनी संशय व्यक्त केलाय। या घटनेविषयी ऑन कॅमेरा अद्याप कोणतीही माहिती नाही। घटनेच्या वेळी अंधार असल्याने सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आरोपी ओळखू येत नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पोलीस उपअधीक्षक संतोष गायकवाड स्वतः या घटनेचा तपास करत असून लवकरच आरोपी पकडले जाणार असल्याचं सांगितलंय। नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन परिसर गेल्या 3 महिन्यांपासून चोरीच्या घटनेनं चर्चेत आहे। चोरांच्या घटनेनं परिसर पूर्णपणे भयभीत झालाय। नागरिकांची भीती निघावी म्हणून खापरखेडा पोलिसांनी नागरिकांसोबत घटनेपूर्वी बुधवारी सायंकाळी संवाद कार्यक्रम आयोजित केले होते। मात्र संवाद कार्यक्रम संपताच परिसरात गोळीबार करून व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली। पुन्हा खापरखेडा परिसरात खळबळ उडाली आहे। परिसरात भयभीतीचे वातावरण असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्त आणि पेट्रोलिंग करत असल्याने अगोदरच खापरखेडा पोलिसांवर ताण आहे। अशातच ही घटना घडली। परिसरात चोरीच्या घरफोडीच्या लुटीच्या घटना घडत असल्याने आरोपी जाणून बुजून खापरखेडा पोलिसांना त्रास देऊन त्यांच्यासोबत खेळ करत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला असल्याचं चित्र दिसून येत आहे। तर दुसरीकडे कोणी परिसराला बदनाम करण्यासाठी हे सगळं करत आहे का की काय असंही वाटू लागलंय। राजेश खंडारे, विदर्भ स्टार न्यूज।